नमस्कार. भुकेला आयुर्वेदात किती महत्त्व आहे हे आपण पाहिलं आणि फक्त भूक किंवा क्षुधा हेच जेवण करावं की नाही याचं इंडिकेटर आहे हेही पाहिलं. पण त्याच्याबद्दल थोडंसं इन डेप्थ अजून थोडीशी माहिती घेऊयात की ओळखायचं कसं, भूक कोणती लागलेली आहे हे ओळखायचं कसं. कारण भूक ही दोन प्रकारची असते, एक शारीरिक असते आणि दुसरी मानसिक असते. शारीरिक आणि मानसिक भूक जर आपण थोडंसं इनडेप्थ पाहायला गेलं, आधी मानसिक भुकेबद्दल थोडीशी चर्चा करूयात. आपले जे टिपिकल क्रेविंग्स असतात, कोणाला काहीतरी स्वीट डेझर्ट खाताना पाहिलं किंवा कुठली गोष्ट आपल्या समोर आलेली आहे आणि ती खाण्याची इच्छा झाली, मग क्षुधेशी त्याचा काही संबंध नसतो, शारीरिक भुकेशी त्याचा काही संबंध नसतो, तरी ती आपल्याला खावीशी वाटणं किंवा स्ट्रेस इटिंगची सवय असते काही लोकांना. कुठली गोष्ट ट्रॉमॅटिक त्यांनी पाहिली किंवा कुठलाही स्ट्रेस त्यांनी एक्सपिरियन्स केला तर त्यांना फूडसोबत किंवा अन्नासोबत नेगेटिव्ह रिलेशनशिप असल्यामुळे, नेगेटिव्ह असोसिएशन असल्यामुळे त्यांना खायची इच्छा होते आणि त्यावेळेला स्ट्रेस इटिंग, बिंज इटिंग अगेन बिकॉज ऑफ रॉंग इटिंग हॅबिट्स, ह्या सगळ्या गोष्टी मानसिक भुकेमध्ये येतात. शारीरिक भूक म्हणजे तुमच्या शरीराला अन्न पचवण्यासाठी भूक लागली आहे की नाही हे कसं ओळखायचं. तर आयुर्वेदात उद्गार शुद्धी म्हणून एक सगळ्यात महत्त्वाचा एक इंडिकेटर दिलेला आहे भूक ओळखण्यासाठी. जर तुम्ही आहार सेवन केलं आणि तुम्हाला शुद्ध उद्गार आला, याचा अर्थ की तुमचं पचन त्या आहाराचं सुरू झालेलं आहे. पण ज्यांना आंबट ढेकर येत असतात, ज्यांना शुद्ध उद्गार येत नाही, क्लिअर बेल्चिंग ज्यांना होत नाही, त्यांनी मात्र पुढचा आहार सेवन करायचा नाही, अन्न ग्रहण करायचं नाही. दॅट्स अ फर्स्ट इंडिकेटर. सेकंड इज तुम्ही अन्न ग्रहण केल्यानंतर ॲटलिस्ट 4 to 5 hours झालेले असावेत, त्याच्यानंतरच पुढे खावं की नाही याची पडताळणी करणं गरजेचं आहे. नॉट नेसेसरी की 4 ते 5 तासांनी तुम्हाला भूक लागेलच, तो ऑब्झर्व करणं महत्त्वाचं आहे. पण ॲटलिस्ट 4 to 5 hours नंतर स्वतःला ऑब्झर्व करणं महत्त्वाचं आहे. थर्ड इज उत्साह, लघुता. जर तुम्हाला जड वाटत असेल शरीरामध्ये, ज्याला आयुर्वेदात गुरुता फील होणं म्हटलं गेलं, हेवी फील होत असेल, निरुत्साही वाटत असेल, अनएन्थुझियास्टिक वाटत असेल, खायची इच्छा पण नसेल, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही अन्न ग्रहण नाही करायला पाहिजे, आहार सेवन नाही करायला पाहिजे.